याआधी तुम्ही कधीच खाल्ले नसतील इतके टेस्टी आणि कुरकुरीत कच्च्या तांदळाचे पकोडे कसे बनवायचे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनवता येतात हे पकोडे आणि यासोबत लागणारी हिरवी चटणी याची सुद्धा रेसिपी आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर कच्च्या तांदळाचे पकोडे बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत तांदूळ. आता हे तांदूळ 2 ते 3 तास भिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. इथे मी कोलम तांदूळ वापरलेले आहेत आणि इथे मी 1 वाटी तांदूळ वापरलेले आहेत. तर हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. आता यामधलं पाणी काढून टाकायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायचे. तर तांदूळ बारीक करताना अगदी थोडंसं पाणी वापरायचं आहे, खूप जास्त पाणी वापरायचं नाही. जवळपास 3 ते 4 चमचे इतकंच पाणी मी वापरलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. जसं आपण इडली किंवा डोशाचं बॅटर तयार करतो अगदी तसंच, पण थोडंसं त्यापेक्षाही जास्त बारीक करून घ्यायचं. आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता या पकोड्यांची टेस्ट अजूनच वाढवण्यासाठी आपण इथे उकडलेला बटाटा वापरणार आहोत. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि याचे असे छोटे छोटे पीस करून घेते. आणि आता हे बटाट्याचे तुकडे केलेले आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. तर हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि यामध्ये पाणी न टाकताच पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि आता हे सुद्धा झालेलं आहे. बघू शकता तुम्ही बटाट्याची पेस्ट छान अशी बारीक अशी वाटून झालेली आहे आणि आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाटा वापरल्यामुळे या पकोड्यांची टेस्ट अजूनच छान येते. तर आता हे यामध्ये टाकून घेऊ आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थोडंसं चिकट लागतं, तर सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नंतर मग हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे आणि हे मिश्रण अशाच प्रकारे आपल्याला घट्टसर करून घ्यायचे. खूप जास्त पातळ करायचं नाही. तांदूळ वाटताना पाण्याचा वापर थोडा कमी करायचा. आता यामध्ये 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कुटलेली लाल मिरची किंवा चिली फ्लेक्स, त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं टाकल्यानंतर चमच्याने परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कांदा टाकला तरी चालेल, पण कांदा न वापरता सुद्धा हे पकोडे खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झालं की मग हाताने 2 ते 3 मिनटं छान फेटून घ्यायचं. म्हणजे जे हे पीठ आहे ते थोडं हलकं होतं, कारण यामध्ये आपण इनो किंवा सोडाचा अजिबात वापर करत नाही आहोत. तर हे हाताने 1 ते 2 मिनटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे छान जाळीदार असे आपले पकोडे तयार होतील. दुसरं म्हणजे तांदूळ वाटताना पाण्याचा वापर खूप जास्त करायचा नाही. असं घट्टसरच पीठ आपल्याला ठेवायचं आहे. आता हे पीठ छान फेटून झालेलं आहे. यावरती झाकण देऊन थोडा वेळ ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी पुदिना, हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आणि थोडेसे भाजके चणे घेतलेले आहेत. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर अगदी झटपट तयार होणारी ही चटणी आहे आणि पकोड्यांसोबत ही खूपच छान लागते. तर आता थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं आणि आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. तर आता ही आपण बाजूला काढून ठेवूया. लागलं तर थोडंसं पाणी घालून थोडी पातळसर अशी चटणी तयार करून घ्यायची. तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आता आपण पकोडे तयार करायला घेऊया. तर मध्यम गॅसवरती तेल छान तापवून घ्यायचं. खूप जास्त कडकडीत सुद्धा करायचं नाही, मध्यमच ठेवायचं. आणि आता हे आपण पकोडे सोडून घेऊया. आता हे पकोडे खूप जास्त मोठ्या आकारावरती नाही करायचे, मध्यमच करायचे, कारण हे फुलल्यानंतर अजून जास्त मोठे होतात. तर आता मी हे पकोडे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे सोडून घेते आणि 1 ते 1.5 मिनटं तरी याला हलवायचं नाही. थोडा वेळ क्रिस्पी झाले की मग आपण
आलटून पलटून दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे. तर तुम्ही कधी असे कच्च्या तांदळाचे पकोडे खाल्ले आहेत का किंवा बनवलेत का? नसतील तर नक्की बनवून बघा. चवीला खूप छान लागतात आणि एकदम क्रिस्पी बनतात. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आणि आता अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आहेत. गॅस खूप मोठा करायचा नाही, मध्यम गॅसवरतीच हे पकोडे छान शेकून घ्यायचे आहेत. आणि आतमधून सुद्धा अगदी जाळी सुटते या पकोड्यांना. थोडासा रंग बदललेला आहे. अजून आपण 1 ते 2 मिनटं छान शेकून घेऊया. म्हणजे हलका सोनेरी रंग आला की आपण काढून घ्यायचे. आणि हे पकोडे जास्तीचं तेलसुद्धा खेचून घेत नाहीत, त्यामुळे ते खाताना असं जास्त तेलकट लागत नाही. तर आता बघू शकता तुम्ही, कलर छान आलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि आवाजावरून तुम्हाला कळलं असेल ते किती क्रिस्पी झालेले आहेत. आता हे सगळे पकोडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे सुद्धा पकोडे आपण तयार करून घेऊया. आता हे तेलामध्ये मी पकोडे सोडून घेते आणि हे सुद्धा सोनेरी रंगावरती मध्यम आचेवरती आपण हे तळून घेणार आहोत. तर जेवढे मावतील तेवढे पकोडे या तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि खूप जास्त मोठे सोडायचे नाही, कारण ते फुलतात आणि जास्त मोठे जर का आपण बनवले तर आतमध्ये व्यवस्थित शिजले जात नाहीत. त्यामुळे थोडे छोट्या साईजचेच बनवून घ्यायचे. आणि आता हे सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत आपण शेकून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. दुसरं म्हणजे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर आपले सगळे पकोडे तयार झालेले आहेत आणि यासोबत झटपट तयार होणारी पुदिन्याची हिरवी चटणी किंवा तुम्ही हे टोमॅटो केचप्स बरोबर सुद्धा खाऊ शकता, तरीसुद्धा खूप छान लागतात. तर मुलांना असे पदार्थ खूप आवडतात, तर कधीतरी द्यायला काहीच हरकत नाही. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.